पुरी झाले का ग पोळ्या? झाल्या झाल्या. हे काय आताच झाल्यात? कसल्या लुसलुशीत केलीत ग पोळ्या? बाईचा संसार चालला तर त्यांना अशा पोळ्या करायला जमत नाही बघ. काही म्हण पण तू सुगरणच बाया. पण जीजी तरी तुमच्यासारख्या कुठं जमल्यात तवा? तुला सांगते, आजा लहान होता तेव्हा आपल्या घरात चूल होती. मी स्वतः चुली स्वयंपाक करायची. माझ्या पोळ्या एवढ्या टम फुगायच्या की नाही. मग काय फुगलेल्या गरम गरम पोळीत तूप घातलेलं आजाला लय म्हणजे लय आवडायचं. कसलं पोरग मनापासून खायचं ग. होय जीजी माहित आहे मला. यांनीच सांगितलंय. अहो हे तर म्हणले पोळ्या कराव्या तर जीजीनच. तुला जीजींसारख्या पोळ्या जमल्या का नाही तर मग झालं. होय जीजी तुम्ही जसं जयश्रीला पोळ्या करायला शिकवलं तसं शिकवा की मला. अगं मी कुठे तिला शिकवल्यात? माझं आपलं बघून बघून शिकले ती. आणि तू मस्त की चांगल्या पोळ्या करतेस. तुला कशाला शिकवायला पाहिजेत? शीतल झालं का बाई सगळं स्वयंपाक? अजून काहीतरी राहिलंच असणार आहे म्हणा. नाही नाही मामी झालंय. मग नैवत तेवढा काढून ठेव आणि चला लवकर आवरा. चला चला लवकर या. शीतल, लग्नानंतरची ही तुझी पहिली जत्रा आहे बघ. आणि तू आज पहिल्यांदा देवीची ओटी भरतेस. देवीला म्हणावं माझा संसार सुखाने होऊ देत बघ. होय. आणि हो, तुला रिसर सगळं माहिती आहे ना? व हाय की माहित. आणि समजा काय अडलंच तर तुम्ही आणि मामी आहातच की. मी विचारून घेईन. हा ग आम्ही तर आहोतच. पण तू पण माहिती करून घे. खर तर आज आज्या पाहिजे होता. तुम्ही दोघांनी जोडीन देवीला जायला पाहिजे. पण आता काय करायचं, आज्या तिकडे आहे ना. अहो नाही ते म्हणले की. अगं अजून बसलीच आहेस वय? काय बाई करावं ह्या पोरीला तर. बसली की बसलीच नसती ढिम्मासारखी. अगं कशाला एवढा येळ लावलाय? आवरा लवकर. तुला काय बाई, तुला काय काम नसत्याल. तू एक आहेस रिकाम तिकडी. मला मस्त काम आहेत. आवरा लवकर चला. अगं पुष्पे, आजच्या दिवशी तर आरडाओरडा करू नकोस. म्हणजे मी काय रोज करते वय? आवरा आवरा या लवकर. हा चल बाय. जीजी तुम्ही वा पुढं. मी निवेदाचा ताट तयार करते. बर ये लवकर. रामकृष्ण हरी. पक्याप्पा तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग तुम्ही असं जरा मुंबई वाला वाटलं पाहिजे ना, म्हणून मी तुमची दाढी करायला घेतल्या. बोल की कविता. सरिता. हा अग ती आठवण काढली की मला कविताच आठवते ना. आणि तो मेसेज काय केलाय? जत्रा आहे तुमच्या गावची? अगं हो, जत्रा है बहुत बड़ी और बहुत पुरानी है. वाव, मला पण जत्रेत फिरायला आवडतं. अगं मग ये ना. अरे पण असं कसं येणार आणि कोणाकडे येऊ? तेरी मैत्रीण है ना शीतल यास्मीन, त्यांच्याकडे ये की. अरे पण त्यांनी निमंत्रण कुठं दिलंय मला? सरिता पण बिन कुछ नाही. अगं सरप्राईज द्यायचा आहे ना तुला. मला सांग कसलं सरप्राईज? नाहीतर मी येणार नाही. सरिता आता तू एवढी मला फोर्स करतेस म्हणजे सांगायलाच पाहिजे. अगं मी उद्या डान्स करणार आहे जत्रेत. वाव, खरंच? ऐसा डांस करूंगा कि सबके होश उठ जाएंगे. ए रावल्या माकडा, इथं तोंडावरचा फेस वाळून चाललाय. बंद कर की आता तुझं. माकडा? अगं ते इथं गावातले माकडं आलेत ना, त्याचा विषय चाललाय म्हणून ती माकडं आवाज ऐकू ते. बर तू येतेस ना? अरे हो, पण कसं येऊ? सरिता तू एक काम कर, शीतल को फोन कर और उसको बोल मुझे जत्रों को बुलायाच नाही. मी करते शीतलला फोन आणि येते नक्की. बर चलो, वो गिरायक आवरता हो. हा हा ठीक आहे. राहुल पण ना. पक्याप्पा
आता तुमची असली दाढी करतो घुटून की अखंड जत्रत फक्त तुम्हीच चमकला पाहिजे. कातडी काढ नकोस म्हणजे झालं. नाही 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 अहो आप्पा माझ्यावर जरा कॉन्फिडन्स ठेवा की. आई, आमचे हे जरी आज इथं नसले तरी आम्ही जोडीनं आलोय तुझ्याकडं असं समज, आणि आमच्या पाठीशी राहा. सगळ्यांना सुखात ठेव. बाकी काय बी मागणं नाही माझं तुझ्याकडं. हा सरे, बोल की ग. असं करतात का शीतल? का ग, काय झालं? काय शीतल, एवढी तुमची गावची जत्रा आहे आणि तू बोलवलं पण नाही. तू नाही आणि यास्मिन पण नाही. अगं ते काय झालं, घरी लई गडबड होती बघ, आणि मी आताच आले का नाही आसामवरनं, म्हणून यंदा कोणालाच बोलवलं नाही. अगं पण मला एक सांग, तुला कसं काय कळलं? ते हा हा यास्मिन एकदा बोलली होती ना, ते लक्षात होतं. हा हा हा. अगं मग त्यात काय एवढं, येणार असलीस तर ये की. तुला कशाला पाहिजे निमंत्रण? बघ ते जमलं तर येते. हा ऐ, आता जमलं तर बिमलं तर नाही हा. यायचं म्हणजे यायचं काय. झालाय का फोन? झाला असेल तर चला, आता काम आहेत ना आपल्याला. शीतल क्या शीतल आज अकेली अकेली. मग काय तर, आमचे हे तिकडे बॉर्डरवर, त्यांना कोण जत्रेसाठी सुट्टी देते तेव्हा. हा ते तर माहितच आहे म्हणा. शीतल मी काय म्हणत होतो, काय म्हणत होतास? तुझ्या त्या मैत्रिणींना नाही सांगितलं जत्रेला? एवढी तुमची गावची जत्रा आहे आणि तू बोलवलं पण नाही. अगं पण मला एक सांग, तुला कसं काय कळलं? कुणाला कुणाला? अगं तुझ्या त्या मैत्रिणी नाहीत का कॉलेज मधल्या? माझ्या मैत्रिणींना वय? हा अगं तेवढं दर्शन देवाचं घेऊन गेल्या असत्या. हा हा, तसं होय. हा रावल्या, हा. धरतोस का जरा? हा पण लावणार रे. नाही नाही, चपटीला तुडते का नाही बघ. हान हान हानीन, माझ्या मैत्रिणीच्या नादी लागलास तर. चक्र हॅलो हॅलो. ए रावल्या, आता माझ्या ध्यानात आलं, तिकडं आसाम मध्ये कोणावर फोनवर बोलत होतास, कोणाला इतकं फोटो पाठवत होतास. तेच म्हणते मी, या रावल्याला एवढं काय त्या फोटोच. एवढ्या कुणाच्या कविता ऐकत होतास? काय रे रावल्या, नेहमीच कसं काय माझ्या मैत्रिणी घावत्या तुला? ये चित्तल मुझ पे नाइंसाफी आहे. म्हणजे तुम्ही केलं ते प्यार आणि आम्ही केलं तर लपडोय. हे तू प्यार कर नाहीतर लफड कर, माझ्या मैत्रिणींच्या नादी लागायचं नाही सांगून ठेवती. ही दर जरा आता काय? जर ती सांगतो. मग तू का माझ्या दोस्ताच्या पाठीमाग लागली होतीस? ए रावल्या, तुझं तर बघतीस तुला
नमस्कार जीजी. आयुष्यमान हो. झालं दर्शन? हो झालं की आताच दर्शन घेतलं देवीचं. वा. अगं बाई भैया, अहो तरी मी म्हणतच होती तुम्ही कुठंच कसं काय दिसणार. अहो काय सांगू मग, मी आय वॉज बिजी. सकाळपासून कमिटीच्या मिटिंगा लागल्या होत्या. अहो त्याचं काय ना अध्यक्ष, यात्रा कमिटीचे अध्यक्ष भैयाच आहेत ना, त्यामुळे थोडं. काय बाई कराव, एक दिवस म्हणून विश्रांती नाही बाई तुम्हाला. हा आता काय तुमचं बरं आहे बाबा, सहकुटुंब सहपरिवार आलाय दर्शनाला सगळे. पण आमचं तसं काय नाही ना, मी एकटेच द लोनली. काय आई साहेब ताई साहेब नाही तिथं. अहो कशाला काळजी करताय, आता महिन्याभरात जेडी येईलच की तिकडं, मग तुम्हाला काय सुद्धा वाटणार नाही बघा. वय वय ते आहेच की, पण आता महिनाभर प्रिपरेशन करायला लागेल घरातल्या सगळ्या कामांचं, नाही का? जीजी मी जरा आमच्या घरला जाऊन येते. हा का ग? अगं जाऊ देत की, जत्रा आहे गावची, येऊ दे की घरी जाऊन माहेरला. जा जा भया, पुढच्या वर्षी माझी जेडी बी अशीच येईल जत्रेला, आहे का नाही हो? वय हे येते मी. बरं जीजी, मी येतो पाया पडू ना, दर्शन घेऊन येतो. वय वय. सर्दी होईल ना तुला. आई काके नाना जाऊन आला का देवाला? होय होय. शितले अगं आलीस वे. अगं तुलाच फोन करणार होते आता मी. आम्ही आलो की जाऊन. शितले वटी भरलीस का ग? ते सगळं नंतर सांगते, आधी जत्रेचं पैसे दे. आता ग जत्रेचं पैसे? अगं आता काय तू लहान राहिलीस वर शितले. अगं लगीन झालंय तुझं, थोड्या दिवसांनी तुझी पोरं आता जत्रेत फिरायला लागतील. अक्का असं काय म्हणताय हो? शितले तू किती जरी मोठी झालीस ना तरी आमच्यासाठी लहानच असणार आहेस. धर. हे बघ असं. मुझे भी. तू ग बसतोस का? शितले हे घे. थँक्यू काके. मग काय काय घेणार जत्रात? अगं अजून फिरलेच कुठं, इथं झाले थेट. शीतल हे घे माझ्याकडून, तुला काय आवडेल ते घे. पण हा आता एकटीसाठी काय घ्यायचं नाही हा? आता नवरा पण जोडीला आहे, त्याच्यासाठी पण घ्यायचं. ते अजिंक्य तिकडे मिलिटरी मध्ये एकत्र म्हणून कुठल्या तर सणाला आहे का तुम्ही? दसरा झाला, पहिली जत्रा झाली. आहे ते कायम असतात माझ्या बरोबर. तू कस काहीतरी मनात धरून बसू नकस. काके नाना पाया पडते. शितले घरात कोणी दृष्टी काढली का तुझी? दृष्ट कशाला? अगं कशाला म्हणजे काय, सगळ्यांचा तुझ्यावर लय जीव आहे म्हणून म्हणतात. थांब मी काढते. बर शितले, आलीस तसे लोक बांगड्या भरायला जाऊयात. बांगड्या? हा वय शितले. अगं सणासुदीला माहेरवाशिनीला बांगड्या भरायच्या असतात. एवढं ताट घेऊन येते आणि थेट दुकानावर भेटूया. तुम्ही बी तिथंच या. बर. तुला जत्रेत खेळायचं असेल ना ते सांग की. आता ते कसं सांगायचं, शेवटी पुतणी कोणाची आहे. येते मी. हा ये.
प्रसाद घ्या प्रसाद. वेळ लाह्या परसाने बत्ताशे. पेढे घ्या, गोड गोड गुडदाणी घ्या. चला इकडे या, स्वस्त आणि मस्त. वेळ लाह्या परसाने बत्ताशे. पेढे घ्या, बर्फी घ्या. ए चोरटे, चोर कुला म्हणलास रे? तुलाच म्हणतोय. मी चोरत नव्हते. होय, काय करत होतीस? मी टेस्ट करत होते. होय, आणि तुझं काय रे एवढं? तुझं तू काय आहे? हे बघ, दुकान कोणात जरी असलं ना, मी चोर पकडल्याशिवाय सोडत नसतो. कळलं का? माहिती लई मोठा आलाय चोर पकडणारा. आधी भरती होऊन दाखव. शिकले, तू भरतीवर जाऊ नको सांगतो तुला. लई होते आता. सोडत नाही. त्यांना आधी सॉरी म्हण. चल सॉरी म्हण. सॉरी म्हण. तू कोण मला सांगणार? माझं पण बघीन की. होय, मग आता हात सोडून दाखव. हात सोड नाही तर काय नाही तर काय नाहीतर काय कुणाला सांगणार आहे? कोणा कसं सांगायला पाहिजे? अरे गबासा घे. आज्या सोड बघू तिचा हात. एका गुडदानीवर एवढा गोंधळ घातला वे देवा. अरे उद्या तुमच्यासारखेच लग्न जमलं तर कसा संसार करणार तुम्ही? मी आणि हिच्या संग लग्न? मला काय पिसाळलेलं कुत्र चावलं हिच्या संग लग्न करायला? हे मला बी काही येड लागलं नाही. आयुष्यभर बिन लग्नाची राहीन, पण तुझ्या संग लग्न करणार नाही. तसं काय कोण तुझ्या बरोबर लग्न करणारच आहे? शीतल, अगे शीतल, अगं कुठं रमलीस कुठं तू? अगं लगीन केलं ती सुद्धा आज्या सांगतीस आणि लग्नाला बोलवलं नाहीस. अहो नाही काका, तसं नाही. ते समजा लई गडबडीत झालं बघा. अगं काय कसली गडबड? आता तरी संसार नीट करताय ना का भांडताय अजून? नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. जा घरला घेऊन जा. अहो ते अगं राहू दे, पुढच्या वर्षी यात्रेला दोघं बी या भेटायला. इकडे काय नाही, इकडे काय नाही. चला तिकडे. काय शिकले? किधर जा रही है? ते घरला चालले. म्हणजे आता हे ठेवायचं होतं आणि परत बांगड्या भरायला जायचं होतं ना. बाकी सब करणे को बघते आणि मैत्रिणी बरोबर जत्रा फिरायचं काय? जाऊ की आपण. कधी जायचं शिकले? घरीच एवढी गडबड चालली होती. उद्या जाऊ की निवांत? आहा, उद्या बिद्या काय नाही. आज येणारच का तू? तर तुला गारेगार खायला देते बघ मी. गारेगार होय, पण माग काय बघतेस? सांगते नंतर. आता घरला जाऊन हे ठेवते आणि परत बांगड्या भरायला यायचंच आहे. हा चल.